यल्लूबाई आणि मालोजी गवळी यांचे पुत्र. गवळी असल्यामुळे परातूनच देवीचे घट बसतात. तसेच इथे अश्विन सप्तमीला बाबीर देवाचे घट बसतात आणि तिथून पुढे 9 रात्र देवीच्या घटाप्रमाणेच त्यांचीही पूजा केली जाते. घटस्थापनेच्या बरोबर 9व्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी हे घट उठवले जातात आणि सुरुवात होते रिंगणाच्या मध्याला आपापल्या गावच्या सासणकाठ्या घेऊन माणसं उभी होती, ज्याला इथे गजकाठ्या असंही म्हणतात. मधल्या रिंगणात पिपाणी आणि गजी ढोल घेऊन नाचणारे आणि बाहेरच्या रिंगणात गजी नृत्य सादर करणारे असा हा खेळ रंगतो. पिपाणीची लय, ढोलाचा ताल भक्तांच्या अंगात चांगलाच भिनलेला आहे आणि त्यात हलगीवाल्यांनी खेळाची रंगतच वाढवली. मिरवणूक रुई गावाच्या चौकातून सुरू होते आणि बाबीर देवाच्या मंदिरापर्यंत पोहोचते. इथल्या भाविकांचा उत्साह बघून मी थक्कच झालो. भर चौकात बाबीर देवाचा रथ सजला होता. महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेल्या सासणकाठ्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या भक्तांचा जल्लोष सुरू होता. धवळपुरी, पानवडी, राजीगाव, डिग्रज एवढंच नाही तर मध्य प्रदेश, कर्नाटक या सर्व ठिकाणूनही इथल्या सासणकाठ्या आल्यात. पण यात सगळ्यात मानाची असते ती संगमनेर तालुक्यातली निमोण इथली सासणकाठी आणि दिंडी सुद्धा. निमोणहून 250 किलोमीटर अंतर पायी चालत दरवर्षी दिंडी रुई गावात येते. जेव्हा बाबीर देवाच्या श्रद्धेचा आणि त्याच्या जागृत असण्याचा प्रत्यय निमोणच्या मांडलिक घराण्याला झाला तेव्हापासून ही दिंडी इथे येते. या वर्षी आलेले साहेबराव खंडोजी मांडलिक हे त्यांच्या घराण्याचे दिंडीसाठी येणारे 3रे वंशज. गजी नृत्याच्या तालात गुलालाची उधळण करत मिरवणुकीचा हा प्रवास मंदिराकडे सुरू होतो. बाबीर देवाच्या नावानं चांग भलं, यल्लूआईच्या बाळाच्या नावानं चांग भलं, न्हावी रुईच्या गैकेचं चांग भलं असं अस्सल गावाकडच्या भाषेत देवाचा जय जयकार करत मिरवणूक सोहळा बाबीर देवाचं स्वागत करण्याची पद्धत खास वेगळी आहे. इथे आरतीच्या ताटात साध्या दिव्यांऐवजी कणकेच्या दिव्यांचं विशेष महत्व असतं. गव्हाच्या पिठाचे दिवे आणि सोबत पुरणपोळीचं नैवेद्य हा बाबीर देवाचा आवडता प्रसाद समजला जातो. वाजत गाजत जल्लोष करत पालखी मिरवणूक सोहळा मंदिराजवळ येऊन पोहोचतो आणि त्याची वाट बघत असलेल्या स्त्रिया त्याचं आनंदाने स्वागत करतात. दोन्ही पालख्या मूळ मंदिरात जाण्याआधी त्यामागील शंकराच्या दर्शनाला जातात. शंकराच्या कृपेने त्याच्या अंगावरच्या मळापासून तयार झालेला देव म्हणून आधी शंकराचं दर्शन त्यांना घडवलं जातं. पालखी या मंदिराला एक प्रदक्षिणा घालते आणि मग ती मूळ मंदिराकडे निघते. पालखी सोबत जसे मुखोटे मंदिरात पोहोचले, घट हलवण्यात आले आणि बाबीर देवाच्या दगडी मूर्तीवरती मुखोट्यांचा साज चढू लागला. येल्लूबाई आणि बाबीर देव दोन्ही मूर्त्यांना मुखोट्यांसोबतच पूर्ण पोशाखही चढवला जाऊ लागला. बाबीर देवाचा पूर्ण पोशाख म्हणजे सर्वात आधी मुखवटा चढवला जातो. पूर्ण अंगाभोवती झगा घातला जातो. सोबतच उपरणही असतं आणि सोबतच घातला जातो अस्सल धनगर समाजाची ओळख सांगणारा फेटा आणि घोंगडी. अशा प्रकारे पूर्ण होतो बाबीर देवाचा पोशाख. पुढच्या 4 दिवसांच्या जत्रेसाठी बाबीर देव पूर्णपणे नटून तयार होतो. बाबीर देवाच्या या जत्रेत मला काही आगळ्या वेगळ्या आणि विशेष प्रथा पाहायला मिळाल्या. गाजत 3 ते 4 हजार लोकांसमवेत मंदिराकडे पालखीचं सकाळी 9 वाजता प्रयाण होतं. पालखी मंदिराकडे आल्यानंतर घट देवाची महिला मनमुक्तपणे या यात्रेमध्ये त्या खरेदीचा आनंद घेऊ शकतात. यात्रेचा 3रा दिवस असतो. तो दिवस सकाळी 8 वाजता गजडोल स्पर्धा, या महाराष्ट्रातून गजडोल संघ तिथे येतात. त्यांची स्पर्धा होती क्रिकेट सारखी. कुठल्याही यंत्रांची मदत न घेता केवळ हातांनी धाग्यांची गुंफण करून घोंगडी विणण्याची ही दुर्मिळ कला मला बघायला मिळाली ती या जत्रेच्या निमित्ताने. आता हे धागे कंपन्यांकडून तयार होऊन मिळतात आणि त्यापासून घोंगड्या विणल्या जातात. पण कधी काळी चरख्यावर बकरीच्या लोकरीचे धागे काढून त्यापासून घोंगडी बनवली जायची. असं करून या गावांनी कित्येकांची गरज भागवली. पण आज नवीन आलेल्या पर्यायांमुळे या घोंगड्यांच्या व्यवसायाचं अस्तित्वच धोक्यात आलंय.
जत्रेच्या निमित्ताने आज लागलेला घोंगड्यांचा बाजार या व्यवसायाला लाभदायक ठरावा, हीच प्रार्थना आज इथले व्यावसायिक बाबीराचरणी करत असतील. बाबीर देवाची जत्रा जरी गुलालासाठी प्रसिद्ध असली, मिरवणुकीतून वाजत गाजत येतात आणि जशा त्या मंदिराच्या प्रांगणात पोचतात तशी त्यांना एकत्र करून त्यांची एक मोड बांधली जाते. त्यांचं असं एकत्र बांधलं जाणं म्हणजे जत्रेच्या निमित्ताने 18 पगड जातींचं एकत्र येणंच जणू.